ही निवडणूक सुनेची आणि मुलीची निवडणूक नाहीये, ही नणंद भाऊजाईची निवडणूक नाहीये, ही भावकीची निवडणूक नाहीये, ही मोदी साहेब आणि राहुल गांधी यांची निवडणूक आहे. आपण बघितलंय अनेक गोष्टी माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या. मला कळालं की वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल माझ्यावर आरोप केले जातात. मला काही अंगाला भोकं पडत नाही. बारामतीची जनता, कझेरीची जनता, काटेवाडीची जनता अनेक वर्ष मला ओळखते. गेले माझं लहानपण इथंच गेलेलं आहे. इथं पहिल्या सभा तिथं आपण घ्यायचो, नंतर इकडं आलो, इकडं जरा झाडं वाढल्यानंतर इकडं सभा घ्यायला लागलो. ह्या सगळ्या काळाचे, ह्या सगळ्या स्थित्यंतराचे बारामतीतले वडीलधारी लोक साक्षीदार आहेत. हे पण आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही. मित्रांनो, सहज मी बघत होतो, काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब वर बसलेले होते. लोक भावनिक कसं करतात बघा. आता मी इथं बसलोय, सुनेत्रा उमेदवार म्हणून तिथं बसली, बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत. अतिशय गर्दी झालेली आहे. महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही. काही इतर ठिकाणी बसलेत. काल अतिशय दूरची दृष्टी, तुम्हाला काय सांगू की अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते. राजदीप सरदेसाई पण आलेले होते, त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते. मीडिया मोठा होता. नेमके पवारसाहेब तिथं वर बसलेले, पायापाशी सुप्रिया बसलेली, ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र, अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते. बाबूराव तुम्ही इथं आहात, प्रकाशराव तुम्ही इथं आहात. कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कुणी बसलो होतं का? साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो, जवळ पण बसायचो नाही. बाकीचे सहकारी जवळ बसायचे. एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे. आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी आहेत. मी 91ला तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब चंद्रराव देवकाते, आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय. आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या. म्हणजे आम्ही काय नुसतंच मी काय केलं? 31-32 वर्ष मी नुसतं शांत बसलो, काहीच मी केलं नाही. ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली. अजितचा काडीचा संबंध नाही. ह्याचा कुठंतरी विचार करा. एवढ्यावरच नाही, मला तर त्यांनी सांगितलं, मी आता इथं चंद्रअण्णा बाळासाहेब आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही, कारण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावंसं वाटत नाही. पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या. बारामतीकरांनो, छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला? जाचक बंधूंनी आणला. माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला? शेंबेकरांनी आणला. जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर त्याच्यात होते. सोमेश्वर कारखाना कोणी आणला? मुगुटराव अप्पांनी आणला. हे सगळं जगजारी आहे ना. त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता, बाळासाहेब पूर्वीच होता, आपल्या काळात नाही निघाला. त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती. पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते. फार काही उदयाला आलेली नव्हती. खंडागळे गुणवडीचे खंडागळे, हा खंडेराव खंडागळे. बरं ठीक आहे, माझं काही चुकलं तर सावरून घ्या. त्याच्यामध्ये बारामती बँक त्यावेळेची. मार्केट कमिटी कधीची आपली आहे? फार पूर्वीपासूनची. नगरपालिका कधीची आहे? 1865. कुणाचे तुमचे आमचे एकाचाही जन्म झाला नव्हता. संस्था सगळ्या त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता. काय डोकं चालतंय? त्याच्यामध्ये फक्त एक, ज्यावेळेस स्वर्गीय अप्पासाहेब काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केला. विठ्ठलराव दादा कोकरे असतील, तिकडं अकोबा शिंदे असतील, अनेक आमचे सहकारी असतील, यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी. आणि त्याच्यातून मग स्वर्गीय व्ही डी अण्णा जगताप यांनी पहिल्यांदा ते मुख्य प्रवर्तक
बारामती तालुका दूध संघाचे मला वाटतं झाले आणि तो दूध संघ मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघाला. विद्या प्रतिष्ठान 72ला 71ला काहीतरी दुष्काळ झाला, त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान काढलं. कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय आप्पासाहेब काकांचं आहे. अक्षरशः उन्हाचं त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं कृषी विकास प्रतिष्ठान बहरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहेत. त्याच्यामध्ये विद्या प्रतिष्ठान तिथं 71-72ला सुरू झालं. पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पटेलांनी केलं. MS हायस्कूलमध्ये आत्ताचा बालविकास, आत्ताचं विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर आणि पूर्वीचं बालविकास मंदिर, बरीच मुलं तिथं शिकलेली आहेत. त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर 91 पर्यंत विद्या प्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली नव्हती. 91ला तुम्ही मला खासदार केलं, मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या MIDC मध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली 40 एकरामधली 10-12 एकर तर जमीन ही क्रीडांगण म्हणून घेतली. ती आजही MIDCच्या नावावर आहे. मग 40ची मी 60 केली, 60ची 80 केली, 80ची 100 केली, 100ची 140 केली. हे कुणी केलं तुम्हाला माहिती नाही, माहिती आहे. आणि खुशाल आमचे चिरंजीव सांगतात हे सगळं साहेबांनी केलं. तिथल्या इमारती वगैरे सगळ्या कोण पाणी मारत होतो, कोण बांधकाम करत होतं, साहेबांचे आशीर्वाद होते, मी नाही म्हणत नाही. पण तुम्ही एवढं दडदडीत खोटं कसं काय बोलता? काही वाटेल तशा पद्धतीनं चुकीचं का लोकांना सांगता? अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते तरी तुम्हाला काही पहिलं कळायला लागलं का काय हे मला या निमित्तानं कळत नाही.